हॅलो विद्यार्थी मित्रो, पहा आज आपण इयत्ता 10वी सायन्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यावरणीय व्यवस्थापन विज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 कडे आपण आलेलो आहोत. विज्ञान 2 प्रकरण नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला पॉईंट पाहिजे. पहिला पॉईंट दिला आपल्याला इकोसिस्टीम ए रिव्ह्यू, परिसंस्था एक पुनरावलोकन. नंबर सेकंड पॉईंट घेतो आपण एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, पर्यावरण आणि परिसंस्था यामधील सहसंबंध. नंबर 3चा पॉईंट घेतो एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन. आणि नंबर 4चा पॉईंट घेतो एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, पर्यावरण संवर्धन. आणि नंतर पुढचा घेतो आपण 5वा पॉईंट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स, जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र. असे एकूण आपल्याला 5 पॉईंट ह्या प्रकरणामध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये आता इथे पुढे येणारे जे काय कॅन यू रिकॉल असेल, थिंक अबाउट इट असेल, कंप्लीट द चार्ट असेल, ऑब्झर्व अँड डिस्कस वगैरे असे सगळे भाग जे इथे आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे आता आपण पुढे जाऊया. इथे आपल्याला एक डायग्राम दिलेली, ते पुढे चेन आहे ही तुमच्या लक्षात आलेलं असेल. इथे आपल्याला साधा प्रश्न केला आहे, राईट द नेम ऑफ द अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कॉम्पोनंट शोन इन पिक्चर. ह्या आकृती दाखवलेले जे काही घटक पदार्थ जे आहेत त्या घटक कोणत्या प्रकारात मोडतात त्याचे चित्रासमोर नाव लिहा, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तो भाग आपण पाहिलेला आहे. आणि आता डायरेक्ट आपण पुढच्या पॉईंटकडे येतोय. तर पुढचा पॉईंट दिला आहे आपल्याला इकोसिस्टीम ए रिव्ह्यू, परिसंस्था पुनरावलोकन. परिसंस्था इकोसिस्टीम परिसंस्था. इकोसिस्टीम इज फॉर्म बाय बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन विथ ईच अदर. इकोसिस्टम इज इक्वल टू बायोटिक प्लस अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे इकोसिस्टीम. परिसंस्था जैविक आणि अजैविक घटकांमुळे परिसंस्था निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये असलेली इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यामधील इंटरॅक्शन बिटवीन ईच अदर, दॅट इज द बायोटिक अबायोटिक फॅक्टर. मग त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया ही परस्परांशी होणारी आंतरक्रिया ही सर्व मिळून परिसंस्था तयार होते. म्हणजेच एखाद्या ठिकाणी असलेले बायोटिक अबायोटिक फॅक्टर त्याच्यामध्ये असलेले इंटरॅक्शन जे आहे त्या इंटरॅक्शन मिळूनच परिसंस्था तयार होते, हे आपल्या लक्षात आले. ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. प्रत्येक घटक हा त्या इकोसिस्टीममध्ये त्या परिसंस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. असं होणार नाही की त्याच्यामध्ये एखादा घटक जो आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्या ठिकाणी तो बायोटिक फॅक्टर असेल अबायोटिक फॅक्टर असेल त्याचा एक महत्त्वाचा रोल त्या इकोसिस्टीममध्ये तो पूर्ण करत असतो. प्रोड्युसर्स लाईक प्लॅन्ट्स आर इम्पॉर्टंट. आता प्रोड्युसर्स म्हणजे कोणते, ज्याला आपण उत्पादक असं म्हणतो. उत्पादक हे वनस्पतींसारख्या उत्पादक आपल्याला महत्त्वाच्या आहेत. हर्बिव्हरस लाईक डिअर, गोट्स, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स इटीसी. आता त्याच्यावरती ह्या प्रोड्युसर जे आहेत ते प्रोड्युसर जे ज्याला आपण उत्पादक असं म्हणतो, त्या वनस्पतींवरती उपजीवक करणारे जे हर्बिव्हरस आहेत ते हर्बिव्हरस म्हणजे ज्याला आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो ते शाकाहारी प्राणी इथे कोणते दिले आपल्याला, द डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस अँड कॅमल्स इटीसी हे त्याच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे हे शाकाहारी प्राणी जे आहेत ते ज्याच्यामध्ये आपण हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, उंट, घोडे वगैरे यांचा समावेश करून घेतलेला आहे की ती काय करतात त्या उत्पादकांवरती उपजीवक करतात. फिडिंग अपॉन द प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. मग आता त्या याच्यावरती म्हणजे ती काय सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग दिला आपल्याला. फिडिंग अपॉन द प्रोड्युसर्स म्हणजे त्या उत्पादकांवरती उपजीविका करणारे प्राणी देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. काय महत्त्वाचे आहेत तर प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ द हर्बिव्हरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. मग आता इथे जे काही शाकाहारी प्राणी जे आहेत की जे उत्पादकांवरती उपजीविका करतात त्यांच्यावरती उपजीविका करणारे जे शाकाहारी प्राणी जे आहेत, शाकाहारी प्राण्यांवरती उपजीविका करणारे जे मांसाहारी प्राणी जे आहेत ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रेडेटर्स भक्षक की जे कोणते दिलेत आपल्याला इथे लायन अँड टायगर की देखील हर्बिव्हरस शाकाहारी प्राण्यांवरती उपजीविका करणारे तितकेच महत्त्वाचे आहेत. अशी कल्पना करा की लायन अँड टायगर त्याच्यामध्ये जर अस्तित्वातच नसेल तर काय झालं असतो, ह्या हर्बिव्हरस प्राण्यांची म्हणजे शाकाहारी प्राण्यांची संख्या बेसुमार वाढली असती, ओव्हर पॉप्युलेशन झालं असतं त्यांचं. आणि मग त्यांना जे काही लागणारं अन्न जे आहे ते त्यांना तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झालं नसतं. आणि म्हणून इथे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे मांसाहारी प्राणी जे आहेत ज्याला आपण काय म्हणतो प्रेडेटर्स असं म्हटलं आहे, ते मांसाहारी प्राणी
म्हणजेच कार्डिव्होरस, लायन अँड टायगर सारखे प्राणी तितकेच महत्त्वाचे आहेत. ए क्वेश्चन मे अराईज इन अवर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर. आता इथे दुसरा आपल्याला काय हे झालेलं आहे की शाकाहारी प्राण्यांची संख्या ही प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ सिंह तितक्यात महत्त्वाचे आहे. त्याच्यात निसर्गात आणणाऱ्या आळ्या ज्या आहेत, कॅटरपिलर्स वगैरे म्हटले पहा, फाउंड इन नेचर ऑर्गॅनिझम प्रेझेंट इथे फिल्दी प्लेसेस, टर्माइट्स, इन्सेक्ट्स प्रेझेंट इन द डग आर रिअली युजफुल. आता इथे आपल्याला काय सांगितलं की निसर्गात आणणारे एकूण आळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचासुद्धा खरंच उपयोग असतो का. आता हा पुढचा भाग जो आपल्याला दिला आहे त्याच्यामध्ये हे जे काही प्राणी दिलेत, मग ते प्राणी जे आहेत त्याच्या प्राणी म्हणण्यापेक्षा त्याला आपण कीटक म्हणूया. त्या कीटकांसारखे लहान जे काही घटक ऑर्गॅनिझम असतील ते ऑर्गॅनिझम तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे कोणते, तर त्याच्यामध्ये आपल्याला टर्माइट्स दिले आहे, इन्सेक्ट्स दिले, ते इन्सेक्ट आणि शेणातील किडे वगैरे यांसारखे प्राणी तितकेच उपयोगाचे आहेत का, आपल्याला प्रश्न केलेला आहे. अशी कल्पना करा की ज्या वेळेला इथे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव अस्तित्वात नसते आणि जर प्लॅनेट्स अँड ॲनिमल्स सारखे प्राणी जर किंवा ज्याला आपण बायोटिक फॅक्टर्स म्हणतो, ज्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो, यांसारखे ऑर्गॅनिझम जे आहेत ते मृत पावले असते, तर त्यांची जी काही मृत शरीरे जी आहेत ती तशीच वर्षानुवर्ष पडून राहिली असते आणि मग त्या ठिकाणी भूतलावरती आपल्याला पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहिलेली नसते. म्हणजे त्या ठिकाणी हे डिकम्पोजर्स, हे जे काही कीटक वगैरे जे आहेत, कॅटरपिलर्स असतील किंवा इन्सेक्ट असतील, विच आर फाउंड इन द डग, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन द एन्व्हायरमेंट. मग त्या पर्यावरणामध्ये देखील त्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे की ते काय करतात, परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम करत असतात. म्हणून त्यांना आपण सफाई कर्मचारी असं म्हणतो. मग त्या परिसर स्वच्छ करण्याच्या पाठीमागे हे हाऊएव्हर दोज ऑर्गॅनिझम आर ऑल्सो इम्पॉर्टंट थ्रू दो दे आर डर्टी. आता हे किती जरी आपण त्याला म्हटलं की ते घाणेरडेत, म्हणजे आपल्याला त्याला किळसवाणा प्रकार म्हणतो किंवा आपल्याला ते आपण सहजपणे ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये थोडी भावना वेगळी होते. म्हणजे त्यांना आपण घाणेरडे प्राणी किंवा घाणेरडे किडे वगैरे असं म्हणतो, पण ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. ते सुद्धा पर्यावरण शुद्धीला किंवा पर्यावरण स्वच्छतेला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणून तर त्यांना आपण सफाई कर्मचारी असे म्हणतो. इट मीन्स दॅट our existence is due to these factors present around us, hence we should care for these factors. म्हणजेच आपल्या सभोवताली असलेल्या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काही घटक जे आहेत, आपण ज्यांना आता काय म्हटले, किडे वगैरे, वाळवी वगैरे असं म्हटलं आहे, त्या ठिकाणी ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत की त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आज इथे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आपल्याभोवती असणाऱ्या सर्व घटकांमुळे आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्वच घटकांची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. इथे थिंक अँड डिस्कस वगैरे तो भाग आपला अभ्यासक्रमातून बघण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या पॅराग्राफकडे येतो. लेटेस्ट थिंक कंप्लीट द चार्ट, तो देखील आपल्या अभ्यासक्रमातून बघण्यात आलेला आहे. आता पुढचा भाग दिला आपल्याला पॅरेग्राफ पाहूया. एक पुढे एक पॅरेग्राफ दिला आहे छोटासा. ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय माहिती दिली पहा, त्याच्यामध्ये आपल्याला दिले पॅडी म्हणजे कोणता, तुमचा हास्य जत्रेतला पॅडी वगैरे नाही. पॅडी म्हणजे भातशेती. ए पॅडी इज कल्टिवेटेड ऑन ए लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. आता ह्या पॅडीच्या दक्षिण भारतामध्ये, साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पॅडी म्हणजे काय केले जाते, भातशेती केली जाते. कुठे, साऊथ इंडिया, दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रास हॉपर. मग अशा भातशेतीवरती उपजीवी करणारे ग्रास हॉपर असतात, ज्याला आपण नागतोडेच म्हणतो. सिमिलरली फ्रॉग्स आर सो प्रेझेंट इन ए लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. अशा याच्यानुसारच त्या भात शेतीमध्ये दुसरा घटक आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे फ्रॉग. आता हा फ्रॉग कशामुळे आला, बेडूक कशामुळे आला, बेडकांचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणावर कसं प्रमाणात दिसून आलं, तर त्याच्यामध्ये कारणीभूत ठरला म्हणजे तो म्हणजे ग्रास हॉपर. आणि त्या ग्रास हॉपर म्हणजे त्यांना लागणारं अन्न जे ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं आणि म्हणून बेडकाची संख्या वाढली. टू फीड अपॉन द ग्रास हॉपर्स अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवराईट फूड फ्रॉग्स. मग आता पुढे त्याच्यामध्ये काय झालं आहे, किती जे काय त्या भात शेतीमधील जे काही चिखलात नागतोड्यांचं मोठ्या प्रमाणात हे झाले, भक्ष होऊन करण्याकरता बेडकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्या बेडकांच्या संख्येवरती, त्या बेडकांच्या भक्षणासाठी साप देखील तिथे मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आले आणि मग त्यांची संख्या ही अचानक
वाढू लागली. म्हणजे तिथे काय झालं की त्या ग्रास हॉपरवरती पुन्हा आता उपजीविका करणारे स्नेक जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. म्हणजे पहिलं काय घटक मिळालं आपल्याला, तर पहिले मिळाले आपल्याला भात शेती मिळाली, त्याच्यानंतर मग ग्रास हॉपर मिळाला, नंतर मग फ्रॉग आले आणि फ्रॉगवरती नंतर पुढे स्नेक्स आले. म्हणजे ही काय झालं, एक फूड चेन त्या ठिकाणी निर्माण झाली. मग स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. की तिथे काय झालं की ते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापाई मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते किंवा आले, परंतु अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली. तर इथे आपल्याला पुढे दिले, हावेवर इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑफ ऑल ऑफ सडन. म्हणजे अशी कल्पना ही अचानक आपण करायची, म्हणजे आपण अशी कल्पना करायची की त्या ठिकाणची बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर काय होणार आहे. मग बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढणार आहे आणि सापांची संख्या कमी होणार आहे. असा पुढे भाग दिला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की तिथे लेटेस्ट थिंक आणि नंतर कॅन यू टेल, तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पुढे रिलेशनशिप बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. आता पर्यावरण आणि परिसंस्था यामधील सहसंबंध काय तो आपल्याला पाहिजे आहे. पर्यावरण आणि परिसंस्था यामधील सहसंबंध, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट इज ए ब्रॉड कन्सेप्ट. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक अशी संज्ञा आहे. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आता पर्यावरण नेमकं काय, पर्यावरण म्हणजे नेमकं काय, की पर्यावरण ही संज्ञा आपण सांगितली व्यापक आहे. मग आपल्या सभोवती असलेले भौतिक, रासायनिक, जैविक घटक मिळून पर्यावरण निर्माण होते. म्हणजेच आपण आता पर्यावरणाची डेफिनेशन काय केली होती की त्याच्यामध्ये बायोटिक, अबायोटिक फॅक्टर इज इक्वल टू इकोसिस्टीम. मग तिथे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग परिणाम करणारे ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय सांगितलं की आपल्या सभोवताली असलेले जे काही भौतिक, रासायनिक, जैविक घटक जे आहेत या सर्वां मिळून पर्यावरणाची निर्मिती होते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. इन शॉर्ट द एन्व्हायरमेंट इज ए कंडिशन इन द सराउंडिंग्स. अगदी थोडक्यात सांगायचं, आता मी बोलल्याप्रमाणे थोडक्यात आपल्या सभोवताली असलेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. मग त्या पर्यावरणामध्ये नेमके कोणते घटक समाविष्ट झाले, तर 4 घटक महत्त्वपूर्ण समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिल्या दिले आपल्याला बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल. नॅचरल जे नैसर्गिक, आर्टिफिशियल मानवनिर्मित, आणि त्याच्यामध्ये बायोटिक जैविक, अबायोटिक अजैविक. असे जैविक, अजैविक, नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे 4 घटक जे आहेत ह्या पर्यावरणामध्ये समाविष्ट होतात. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. आता पुन्हा आपल्याला पर्यावरणाचे 2 प्रकार दिलेत. पर्यावरणाचे किती प्रकार पडले तर 2 प्रकार पडलेत. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट. पहिला प्रकार दिला आपल्याला नॅचरल एन्व्हायरमेंट, ज्याला आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणतो. अँड द अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, ज्याला आपण मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणतो. असे पर्यावरणाचे एकूण 2 प्रकार दिलेले आहेत. पहिला नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरा दिलेले आपल्याला आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. असे 2 प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत. पुढे नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर अँड लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ETC. आता ह्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश झाला आहे, तर नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, पहिला घटक मिळाला. त्याच्यामध्ये आपल्याला ॲटमॉस्फिअर, वातावरण, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अशा घटकांचा समावेश आपल्याला नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स. मग तिथे इंटरॅक्शन होते, आपल्याला कंटिन्युअसली इंटरॅक्शन पाहायला मिळते. कोणामध्ये आंतरक्रिया पाहायला मिळते. कशामध्ये आंतरक्रिया पाहायला मिळते तर बायोटिक, अबायोटिक फॅक्टर याच्यामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये परस्पर सहसंबंध आहे, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन पाहायला मिळते, आंतरक्रिया पाहायला मिळते. म्हणजे देवाणघेवाण जी काय होते ती आपल्याला पाहायला मिळते. देअर इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. ही इंटरॅक्शन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. ती जर झालीच नाही तर ते पर्यावरण संतुलित राहणारच नाही.
आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आता आर्टिफिशियल जे काही एन्व्हायरमेंट आहे, आर्टिफिशियल ज्याला आपण मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणतो, या मानवनिर्मित पर्यावरणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पर्यावरणावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो, होत असतो. त्याचं आत्ताचं ज्वलंत उदाहरण आपल्याला घेता येईल की आत्ताच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये चाललेली परिस्थिती, पावसाळ्याचे वातावरण आहे. मग कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग वगैरे या ठिकाणी झालेला बेसुमार पाऊस, किंवा मराठवाडा, विदर्भ जिथे पाऊसच होत नाही तिथे मुसळधार पाऊस, ढगफुटीसारखे प्रकार घडून येतात. हे काय आहेत नेमके? तर हा सगळा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचा परिणाम पर्यावरणावरती, नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय की त्यांची इंटरॅक्शन जी आहे ती तिथे आपल्याला, किंवा त्याचा होणारा परिणाम जो आहे तो आपल्याला परिणाम पाहायला मिळतो आहे. बेसिकली द एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. आता इथे आपल्याला काय सांगितलं की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. 2 प्रमुख घटक होते त्याच्यामध्ये. पहिले दिले आपल्याला बायोटिक फॅक्टर्स आणि दुसरा घटक दिला आपल्याला अबायोटिक फॅक्टर्स. असे 2 घटक जे आहेत ते 2 घटक आपल्याला इथे पाहायला मिळतात. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. ह्या पर्यावरणामध्ये 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो. त्याच्याला पहिला घेतला आपण बायोटिक फॅक्टर, दुसरा घेतला अबायोटिक फॅक्टर. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. आता इकॉलॉजी म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये परिस्थितिकी असे म्हणतो. मग ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय सांगितलं जातं? पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये होणारी इंटरॅक्शन, स्टडी ऑफ इंटरॅक्शन. इथे आपल्याला दिलं पहा, स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. इकॉलॉजी ज्याला आपण मराठीमध्ये परिस्थितिकी असे म्हणतो. इकॉलॉजी ज्याला आपण परिस्थितिकी असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टीम. मग परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्या कार्यास आपण परिसंस्था असं म्हणतो. त्याच्यामध्ये वापरण्यात आलं मूलभूत एकक, फंडामेंटल युनिट असं म्हटलं आहे. मूलभूत युनिट जे वापरले जातं, म्हणजे या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण जे काय मूलभूत एकक वापरतो त्या एककाला, त्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम असं म्हणतो, म्हणजेच परिसंस्था असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे द एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. ह्या पर्यावरणामध्ये अनेक अशा परिसंस्थांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. म्हणजे अनेक परिसंस्था एकत्रित येऊन काय तयार होते? पर्यावरण तयार होते. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट पर्यावरण, आणि मग त्याच्यामध्ये असंख्य अशा इकोसिस्टीम परिसंस्था त्याच्यामध्ये समावेश होतो. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन द अर्लियर क्लासेस. पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण अशा बऱ्याच परिसंस्थांचा अभ्यास केलेला आहे की ज्याच्यामध्ये काही परिसंस्था लहान असतात, काही मोठ्या असतात. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम व्हेअरएज अर्थ इज अ लार्जेस्ट इकोसिस्टीम. अगदी एखादं डबकं जरी घेतलं, पॉन्ड म्हणजे डबकं जरी घेतलं तरी ते डबकं ही एक इकोसिस्टीम होऊ शकते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं दिलं आपल्याला सर्वात मोठी इकोसिस्टीम कोणती आहे? तर ते अर्थ, पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. In brief, the biotic abiotic factors occupying the definite geographical area and their interaction collectively constitute a ecosystem. आता याचा एकूण काय की एखाद्यामध्ये आपल्याला काय थोडक्यात म्हणता येईल की तिथे त्याचा अर्थ काय सांगितला? इन ब्रीफ म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग द डेफिनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिव्हली कन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. म्हणजेच काय की थोडक्यात एखाद्या निश्चित अशा भौगोलिक म्हणजे ज्याला आपण जिओग्राफिकल एरिया असं म्हटलं. भौगोलिक परिस्थिती जी असेल, जिओग्राफिकल एरिया क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक जे असतील त्यांच्यामध्ये असलेले जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया जी असेल, इंटरॅक्शन असेल, ती इंटरॅक्शन हे सर्व एकत्र येऊन इकोसिस्टीम तयार होते. म्हणजे एखादी भौगोलिक परिस्थिती घेतली, एखादा भौगोलिक एरिया घेतला, भौगोलिक क्षेत्र घेतलं, त्या क्षेत्रामध्ये असलेले बायोटिक अबायोटिक फॅक्टर घेतले, त्यांची जी काही इंटरॅक्शन असेल त्या इंटरॅक्शनलाच आपण काय म्हणतो? परिसंस्था असे म्हणतो, म्हणजेच इकोसिस्टीम असे म्हणतो. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.